नमस्कार. व्हॉट्सॲप पोस्ट दिवाळी गिफ्ट. लेखक अनामिक. सीझन असल्यानं शेठनं दुकान नेहमीपेक्षा लवकर उघडलं. रेडीमेड कपड्याचं जुनं आणि प्रसिद्ध दुकान असल्यानं गिराईकांची कमी नव्हती. 60 पार केलेले शेठ स्वतः सगळीकडे लक्ष ठेवून असल्यानं कामगार आपापलं काम करत होते. बाळू, नवीन स्टॉक आलाय, गोडाऊनमध्ये उतरून घे. शेठनी सांगितल्यावर साथीदाराला घेऊन बाळू गोडाऊनवर गेला. माल ठेवताना बाळूचं लक्ष एका मोरपंखी रंगाच्या ड्रेसकडे गेलं. नक्षीकाम केलेला भरजरी ड्रेस बाळूला इतका आवडला की भान हरपून पाहत राहिला. बॉक्समधून ड्रेस काढून निरखून पाहताना तो ड्रेस घातलेली आपली लेक बाळूच्या नजरेसमोर होती. काय घ्यायचंय का? सोबतच्या साथीदारानं विचारलं. कसला भारी आहे ना, बघ ना. ठरलं बघ, दिवाळीला पोरीला हाच ड्रेस घ्यायचा. शेठशी बोलतो. बरं आहेस ना? का, काय झालं? किंमत बघितली का? आज असलं म्हणजे 2-3 हजार असेल बरं, पण पोरीच्या आनंदापुढं जास्त नाहीत बघ. 10,000ला आहे. साथीदार मोठ्यानं म्हणाल्यावर बाळूनं मोठा आ वासला. का? आता बोल की, गप का? नाही, तरी बी फायनल हाच ड्रेस घ्यायचा. अरे लेका, उगा काय बी बोलू नकोस बघ, आणि इमोशन खाली अजून कर्ज करू नकोस. पण ड्रेस बघ की राजा, कसला झाक आहे. लई मनात भरलाय बघ. पोरगी 10वीला पास झाली म्हणून तिला भारी गिफ्ट द्यायचंय बघ. या ड्रेसमध्ये एकदम राजकन्या दिसेल बघ माझी पोरगी. अरे ते खरंय रे, पण लई मोठा घास आहे. सगळं जमतं बरं, पण पैशाचं सोंग नाही बघ. ते खरंय, तू म्हणतो ते बरोबर पण आहे, पण आपल्यासाठी पैशाची तंगी मरेपर्यंत असणार बघ. आपल्याला नाही, पण पोराबाळांना तरी हौस करू द्या. साथीदारानं समजावून सांगण्याचा प्रयत्न केला, पण बाळूचा निर्णय झाला होता. पुन्हा एकदा ड्रेस बघून पॅक करून ठेवला आणि दुकानात आला. दिवसभर गर्दीमुळे शेठ बरोबर बोलता आलं नाही. रात्री दुकान बंद करून निघताना बाळू शेठजवळ गेला. शेठ, एक काम होतं बघा. हां, सुट्टी आणि पैसे सोडून काही बोल, शेठ म्हणाले. नाही म्हणजे शेठ, आज जो नवीन कपड्यांचा स्टॉक आला आहे ना, त्याचं काय? नाही, त्यातले कपडे फार भारी आहेत बघा. हां, यावेळी पहिल्यांदा मागवलेत. फार महाग आहेत, पण माल जातोय, गिराईक घेतायत. हां, तुझं काय काम होतं? नाही शेठ, त्यातला मोरपंखी कलरचा ड्रेस मला पाहिजे. बाळूचं ऐकून शेठ एकटक त्याच्याकडे पाहतच राहिले. शेठ, असं काय बघताय? किंमत माहिती आहे का? हा माहिती आहे. तरी पण घ्यायचं आहे? म्हणजे पोरीसाठी घ्यायचं आहे. म्हणजे 2,000 लगेच देतो, बाकीचे पगारातून कापून घ्या. अरे, आधीच निम्मा पगार उसनी घेतलेले पैसे फेडण्यात जाते, त्यात अजून कशाला भर टाकतोस? स्वस्तातला ड्रेस घे. तुम्ही तुम्ही काहीतरी डिस्काउंट द्याल की? बाळूच्या हुशारीवर शेठ मिस्किलपणे हसले. 400-500 कमी होतील. बघा की अजून अजून काही कमी होतंय का? पोरीला सरप्राईज द्यायचंय बघा.
तुला 2 मुलं आणि एकच मुलगी ना? हो. पोरीवर माझा जीव आहे. पोरीवर फार जीव दिसतोय. आ, बरोबर शेठ, बरोबर. लई गुणाची पोर आहे हो. घरची परिस्थिती बघून कधीच काय मागितलं नाही बघा. कायम मन मारत आली आहे बिचारी. 10वीला 70% मिळवले. आमच्या खानदानात कुणालाही इतके मिळाले नाहीत बघा. म्हणून म्हणून हे गिफ्ट द्यायचंय शेठ. बघ बाबा, जास्त जीव लावू नकोस, नंतर त्रास होतो. पोरी कधी सोडून जातील याचा नेम नाही. ते बघा आता कोणाला चुकलंय. तसंही पोरगी परक्याचं धन. सासरी गेली की किती नाही म्हटलं तरी अंतर पडतंच बघा. बापाच्या प्रेमात वाटेकरी होतात. ही पण अजून काही दिवसांनी आपल्या घरला निघून जाईल. पण पण एक सांगू शेठ, पोरगी म्हणजे लक्ष्मी. घरातल्या सगळ्यांपेक्षा फक्त पोरीचीच बापावर जास्त माया असते बघा. फक्त पोरीलाच बापाचं मन कळतं. लक्ष्मीपूजनाला माझ्या पोरीचा वाढदिवस आहे. नाही म्हणू नका हो शेठ. बाळूनं हात जोडले. उगीच पोरींचं कौतुक सांगू नको मला. याच पोरी प्रेमात पडल्या की आई बापाचा विचार करत नाहीत. शेठच्या बोलण्यातला राग लक्षात आल्यानं बाळू तो काही बोलला नाही. दुसऱ्या दिवशी बाळूनं 2,000 शेठच्या हातात ठेवले. म्हणजे तू ड्रेस घेणारच. बघ, विचार कर, नंतर पैसे परत मिळणार नाहीत. हां, शेठ शेठ फायनल. पोरीसाठी काही पण. बाळू प्रसन्न हसला आणि कामाला लागला. शेठ मात्र कमालीचे अस्वस्थ झाले. नजर पुन्हा पुन्हा बाळूकडे जात होती. त्याच्याकडे पाहताना मनात विचारांचं मोहोळ उठलं. दुसऱ्या दिवशी रात्री दुकान बंद करतेवेळी शेठनं कामगारांना मिठाई आणि बोनस देताना बाळूला थांबायला सांगितलं. शेठ, काही काम होतं का? हां, थांब थोडा वेळ. शेठ बाळूबरोबर बोलत असताना एक तिशीतली मुलगी दुकानात आली. तुम्हीच बाळू का? हो हो. काय पाहिजे? काही नको. तुम्हाला थँक्यू म्हणायला आली आहे मी. मी मी काय केलं? आपली तो ओळख बी नाही. आणि तुम्हाला हे दिवाळीचं गिफ्ट. त्या मुलीनं एक बॉक्स पुढे केला तसा बाळू एकदम मागे सरकला. नाही नाही, मला नको. कोण तुम्ही? दादा, प्लीज नाही म्हणू नका हो. केवळ तुमच्यामुळे खरं खूप उपकार झालेत. ओ ताई, काय बोलताय ते समजत नाही बघा. हे हे परत घ्या. बाळू, घे. शेठ पुढे येत म्हणाले. शेठ, अहो मी यांना ओळखत नाही. शेठ त्या मुलीच्या खांद्यावर हात ठेवत म्हणाले, तुला भेट द्यायला मीच सांगितलंय. का पण? अरे, ही माझी मुलगी. हिच्यावर रागवलं होतो. 5 वर्ष भेट नाही की बोलणं नाही. पण त्या दिवशी पोरीविषयी तू बोललास तेव्हा खूप आठवण झाली रे माझ्या मुलीची. तुझं लेकीवरचं प्रेम बघून जीव कासावीस झाला. खरं तर ही माझी खूप लाडकी, पण मनाविरुद्ध केलेलं लग्न आवडलं नाही बघ मला. पण जावई भला माणूस आहे. दोघांचा सुखाचा संसार चालू आहे. परंतु मी मात्र संबंध तोडले. काही बोललो नाही, पण लेकीसाठी जीव कासावीस व्हायचा. पण इगो आड येत होता. पप्पा,
झालं ते झालं, जाऊ दे. नाही, आज बोलू दे ग. या बाळूवरचं लेकीवरचं प्रेम बघून खूप अपराध्यासारखं वाटायला लागलं. स्वतःचाच खूप राग आला. भेटायची खूप इच्छा झाली म्हणून लगेच फोन केला तुला. माझा आवाज ऐकून ढसाढसा रडायला लागली. मी पण स्वतःला रोखू शकलो नाही. सगळा राग, इगो फटाक्याच्या धुरासारखं हवेत फिरून गेलं. बोलताना शेठचे डोळे पाणावले. बाळूला अजूनही आपण नक्की काय केलं हेच समजत नव्हतं. चेहऱ्यावर अजूनही गोंधळलेले भाव. बाळूदादा, बाप लेकीचं तुटलेलं नातं पुन्हा जोडलं गेलं ते तुमच्यामुळे. म्हणून ही दिवाळी भेट. प्लीज प्लीज नाही म्हणू नका. मुलीनं बॉक्स पुढे केल्यावर बाळूनं शेठकडे पाहिलं. त्यांनी घ्यायची खूण केल्यावर बाळूनं भेट घेतली आणि शेठला वाकून नमस्कार केला. नंतर गाडीतून दोघं गेल्यावर बाळूनं बॉक्स उघडून पाहिला तर त्यात आवडलेला मोरपंखी ड्रेस, सोबत पाकिटात 2000 आणि एक चिठ्ठी. त्यात लिहिलं होतं, माझ्या लेकीकडून तुझ्या लेकीसाठी दिवाळी गिफ्ट. धन्यवाद. वाचन संजय इनामदार.